हेनरी, असे काय पाहत आहात माझ्या गुंडूकडे? अयो काय बघत आहे म्हणजे? अयो असंच. मनापासून नमस्कार केला की तो देवापत्र पोचतोच असं तूच म्हणतेस ना व? समजा बघत असतो तो आणि समजा ऐकत बी असतो. काय तो हाय का नाही काय ठाव? अगं तुझा लोक ऐकत नाही असं म्हण की. तू पांडुरंग ऐकत नाही असं कशा पाय म्हणतेस? तू तर ऐकत नाही सर, पण देव बी ऐकत नाही असं वाटतंय. असं नाही, देव समजा ऐकतो बघ. मग तू बी जरा ऐक की. आय तू इशे नग काढू पुण्यांदा. पुन्हा फिरून फिरून तिथंच इतिहास तू. झालं का? काय बोलायचं म्हणलं का तुझं असं असतंय बघ बाळू. आता तू ऐकत नाही म्हणल्यावर काय करणार म्या? तू म्हण म्या ऐकत नाही, म्या म्हणती तू ऐकत नाही. हा असंच चालू ठेवायचं आहे का बाळू? आता काय करायचं ते तू बघ. त्या माझं मत सांगितलं आहे. जरा शांत पुण्यांदा विचार कर की. हे बघ, तसं बी लगेच कोणत्या गोष्टीला वय म्हणायची तुला सवय नाही. तेव्हा थोडा येळ घे आणि विचार कर. थोडं ये. अगं अजून किती वेळ घेऊ विचार कराय? इतकी वर्ष विचारच करतोय म्या. मत बदललं का माझं? आणि बदलणार बी नाही. तुळशी माय, आता ह्याला तूच काय तर सांग. माझ्याच्यानं ऐकल असं तर काय वाटत नाही मला. कसा चालतोय बाळू? झप 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 झप. अरे देवा, त्या बाळूचं सांगायच्या नादात गंगूताईकडे जाऊन आलो. सांगितलंच नाही पंचाला. सांगा लागल, सांगा लागल. काय हो, कसला विचार करता हाय? मी उद्या गंगेकडे जाऊन येतो. म्हणजे खरंच जाणार आहे वय? वय नाही तर काय. मला वाटलं बाळू तयार व्हावा म्हणून म्हणता हाय. नाही नाही, खरंच जाणार. जाऊन सांगणार तर काय? काय म्हणजे? बोलाय तर पाहिजेलच की. न बोलून मिटणार आहे का? हा, पण जे काय करायचं हाय ते सांभाळून करायला पाहिजे. उगा त्यांच्या डोसक्याला ताप न ग. काय डोसक्याला ताप भेट नाही होत. न भेटून तर काय चालायचं नाही. आणि तसं बी त्यांची काय चूक आहे? चूक आपलीच आहे. कधी असं वाटतंय का सुपारी नसती केली तर बरं झालं असतं. त्यांचे ते मोकळे राहिले. आता आपण तरी काय करणार? काय करणार ना, तिला कसं तोंड डावायचं असं झालं. पण माझंच मन मला खातंय म्हणून जाऊन यायचं. न्याय येऊ का मग संग? ना ग, ना गेलो तर कमी बोलतात. व आलीस तर गप बसायची नाही. त्या गंगीत सासू कशी आहे ठावाय ना व. भय ठीक आहे, तुम्ही जाऊन या. तारीख बिरीख काय ठरवू नका. मग काय करायचं? काय करायचं म्हणजे आवाजवर बाळू आहे म्हणत नाही तर काय उपयोग आहे? ऐका म्हणत नाही. त्याला वय म्हणायला लावायचं आणि उभं करायचं. सुपारीला उभं केलं होतं. हवं पण किंवा ऐकायचं नाही. ऐका ना. त्याला सांगून काय करायचं नाही आता. त्याच्यामुळं मला हात जोडायला लागणार आहे लेकी मोर. चुकलं म्हणावं लागल. नात काय म्हणत असं? आज्याला माझ्या आयुष्याची काळजी नाही. त्या बाळ्याच्या नादाला लागलं ना तर हाय ती बी माणसं तुटायची. तर बाळूला समजलं आहे की तुम्ही जाणार आहे ते. समजू दे की. मी काय घाबरतो काय त्याला? आणि सांग त्याला कशाबाई चाललोय ते. आता काय करायचं समजणं झालंय बघा. इकडं आड आणि तिकडं ही असं झालंय माझं. आता किंवा ऐकतच नाही तर काय करायचं? ऐकल गप गुमान ऐक. आणि नाही ऐकलं त्याला आपण ऐकायला लावायचं. हवं पण लगीन करणारच नाही असं म्हणतो आहे त्यो. ऐक, एकदा पार पडलं म्हणजे सांभाळल त्यो. काय म्हणजे मला बी तसंच वाटतं हाय.
पण आधी तयार तर होऊ दे. मला नाही फरक पडत आता. या उद्या जाणार आहे. बाळाला कसं समजवायचं ते तू बघ. आणि नसल ऐकत तर मला सांग. माझ्या पद्धतीनं बघतो. हेनरी, असे काय पाहत आहात माझ्या गुंडूकडे? अयो काय बघत आहे म्हणजे? अयो असंच. पंच हो पंच, येऊ का? ए पोपटा, आलास? ये. बाळूची बहीण आहे ना गंगूताई, तिच्या घरी गेलतो. कशाला? ते म्हणलं गावात काही घडा ना, तिथं तरी काय हाताला लागतं का बघा म्हणलं. तात्या, आता आलाच आहेस ना, तर काय काय झाले ते सांग आधी. ये. अहो काय सांगू तुम्हाला, अहो तिथं गेलो ना, जेवल्या बिगर सोडतच नव्हतं कोणी. काय जेवण होतं म्हणून सांगतो. हा हा हा, पंचपक्वान. हा 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 हा, छोटे मालक, अहो नुसते लाडू नाही, अहो जिलबी म्हणू नका, बासुंदी म्हणू नका. हा हा हा, अहो पुऱ्या पुऱ्या. छोटे मालक, अहो जिलबी. गंगूताई, वा वा वा. पंच, अहो एवढं खाल्लं तुम्हाला सांगतो, चलतं बी येत नव्हतं मला, पण आलो वा कसं बसा. पोटभर जेवलं बघा. हा. ए तात्या, जेवण भारी होते, पोटभर जेवलास. पुढे पुढे अहो बाळूचा इशे काढला ना म्या. बोललो काय म्हणलं, पुढं काय आहे का नाही. मग रे? मग काय, लय दुखी येते, लय दुखी आहे बघा. तुमचा बी इशे काढला. अयो माझा विषय का रे? त्या पंचाला बी पटकीचा फोड उठला आणि तुला बी उठला. अयो म्हणजे रे? देव माणूस आहे म्हणले पंच. अयो खरंच? मग काय म्हणतो सांगतो काय म्या. पुढे अव म्हणले पंच देव माणूस आहे. अव पंचानी बाळूला सुपारीसाठी उभं केलं म्हणून सुपारी झाली म्हणे बाळाची. तात्या, त्यांनी आता काय ठरवले मग? हेच का आता समजा पंचावर आहे म्हणे. पंचाने जर मनावर घेतलं तर लगीन होईन म्हणे. पंच करा काहीतरी. अयो करू करू, आपण काहीतरी करू. हेनरी, त्यांचा जर आपल्यावर एवढा विश्वास असेल आणि ते आपल्या बाजूने असतील तर काहीतरी करायलाच पाहिजे. अयो अय्यो काही गरज नाही. अयो का गरज नाही? मदत करायला नको का रे गुंडू? अय्यो मदत करत आहात की आणखी काय ते मला चांगलं माहित आहे. ते जेव्हा मदत मागायला येतील तेव्हा बघू. मदत मागायला येतील तेव्हा येतील, पण गावचे पंच म्हणून स्वतःहून काहीतरी करायला पाहिजे. अयो तू शांत बस जरा. करू करू वैजंता, नक्की काहीतरी करू. आत्ताच चान्स आहे, त्याचं सोनं करू. होय होय बरोबर आहे, आत्ताच काहीतरी करता येईल. त्या बाळाला चांगलं कचाट्यात अडकवता येईल. बघा काही होतंय का ते तर आता काय तुमच्याच भरोशावर आहे. येतो म्या. बा कुठे गेला सकाळ सकाळ? का तुला काय करमत नाही वय? हाय का आता विचारायला बी नग वय. गंगीकडे गेला हाय. असं आहे वय. जणू तुला काय ठावच नाही. हा ये बस इथं.
आम्हासनी काय करायचं आहे ते करा. तुमच्यामध्ये माझं मरण हाय बघ बाळू. आय तू नग तरास करून घेऊ. असं का? एकीकडे तू आणि दुसरीकडे हे. काय करू म्या? आय तू उगा काळजी करते आहेस बघ. भाळू अर माझा नाही निधन बाचा तरी विचार कर. सक्तीचा विचार कर. गंगी भन हाय ना व तुझी. अगं म्या कुठं नाही म्हणतो हाय, त्यांच्या भल्याच सांगतोय म्या. पण माझ्या लग्नाच्या नादाला लागू नका. काय होणार हाय तिचा पांडुरंगालाच ठाव. तुझं एक बरं हाय आय, समद पांडुरंगावर सोडून देते हाय. हा मग काय करू म्या? आताच सांगते, ऐकलं नाहीस ना व? पंढरपुरातच जाऊन राहते बघ. बरं मोरला एकादशीला आपण संघ जाऊ. उग बेपान जाऊ ना ग. तुला आयाची काळजी नाही. मोठा झाला हायस आणि आयाचं ऐकणं झाला हायस. आय तुम्ही उगा जीवाचा घोर वाढवून ठेवता हाय. जरा गपगुमानं बसा की. बस काय बी बोलत नाही. हा बरं मी गावात जाऊन येतो. अगं काय म्हणतोय म्या, बोल की. काय का? आता तूच म्हणलास ना व गप गुमान बस म्हणून. अगं आय मला जे नग हाय ते नग बोलू, बाकी समज बोल. आणि तू जर बोलली नाही तर हे घर खायला उठल मला. पुरं झालं कौतिक. हा आलोच म्या. बा आल्यावर पुण्यांदा हायच रामायण. गंगे आज होणार आहे का नाही? दम निघत नाही वय. घ्या गिळा. सावकाश खा बाबा, ठसका लागल. तुझ्या बायकोनं पिरमानं आणून दिलंय ना. बोलला का मधी? बोलणारच. मला काय भ्या हाय काय कुणाचं? हा माझं घर आहे. म्या बोलन नाही तर काय बी कराल. जाऊ दे, तुमच्या तोंडाला कुणी लागायचं. बघितलं का हिऱ्या? कोण आलंय ते? या या या, राम राम. या या बस. राम राम. राम राम राम. कशी आहेत समधी? सुखात आहे. आमासनी काय होणार आहे? तुम्ही समधी कशी आहे? बरंच आहे म्हणायचं. गंगे कशी आहेस? बरी हाय. तुम्ही बसा, तुम्ही बस. ए गंगे पाणी. वय आमासनी वाटलं तुम्ही विसरलात आमास. नाही नाही, असं कसं करीन म्या? जे जे झालं हाय ते ते होईल असं कुठं वाटलं होतं? घ्या घ्या पाणी. आठवण आली म्हणायची आमची. आठवण तर आधीपासूनच येते. म्हणून सारखं येत आहे व इकडं. त्या तोंडानं यावं समजणं झालं. मग आता समजलं का? आम्ही जगलो का वाचलो हे बी बघायला आला नाहीस की. असं कसं बोलते आहेस? तुला समजा ठावा आहेस की. आमची काय चूक आहे जी झालं त्यात? नाही नाही, तुमची काय बी चूक नाही. चूक आहे ती आमचीच आहे.
तुम्ही बरोबरच आहे. वय आम्ही चालवतो तुमच्या घरला. आमची पोरगी पदरात घ्या म्हणून सांगाय. अहो तसं नाही. मग कसं आहे हा? एवढ्या दिसत तुम्ही आला नाहीत, मग आता कशा पाय आलात? काय तर काम असेल. नाही नाही, काम असं काय नाही. बाळ्या आला हाय वारीवरनं. अरे कोणी बाहेर येतं का नाही? बाळू, बाळू, ए बाळू, ऐ. ये. तात्या काय रे? काय कामात होता काय? नाही, बोल की. असं झालं म्हणलं भेटावं तुला. माझ्या हाताला काही सापडते का बघतो आहेस का? अरे नाही नाही नाही, तसं काही नाही बाबा. हा, तू पंचाला बोलला होता ना, चांगलं केलं बघ, बराबर केलं तू. तुला नडतो म्हणजे काय? होय का? मग आता तू सांगणार होय मला? अरे मनापासून सांगतो रे म्या. ए, तुझं समज ठाव आहे मला मनापासून काय आणि कसं असतं ते. अरे नाही रे बाबा बाळू, अरे मला खरंच भारी वाटलं. अरे तू असं पंचाला बोलला ना, लय भारी वाटलं. म्हणलं तुला सांगावं एकदा. सांगितलंच ना आता. हा. निघ. ए, थांब 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 ना, आता काय? तुला एक सांगायचं होतं. अजून काय सांगायचं? मी गंगूताईकडे गेलो होतो. का? बाळ्या आला हाय वारीवरनं. म्हणून मग म्हणून मग काय? हा, बाळ्या आला आहे तर आता काय आरती वावारायची काय आम्ही? तुमचा राग हाय ठाव आहे मला. बोललास का बाळ्या संग? होय. मग काय बोलला त्यो? तुला काय ठाव नाही वय? आयमचं पालुपत हायच त्याच. होय का? हा, म्हणजे लगीन कराय नाही म्हणतो का काय त्यो? त्याच काय सांगावं आता? हा, काय सांगावं म्हणजे? त्या बाळ्यापायी माझ्या नातीचं वाटवणं झालं. गावात तोंड दाखवायला जागा उरली नाही. सुपारी फुटून इतकी वर्ष झाली तरी बी लग्नाचा पत्त्या नाही. होय की, घराच्या बाहेर पाय ठेवला की समधी विचारत्यात सतीचं लगीन कधी हाय म्हणून. मला ठाव आहे लोक कसं बोलत असतील ते. मग समज त्या बाळ्यापायी मी तुझ्याकडे येणंच टाकलं आहे बघ. पर कुणाला काय फरक पडतो आहे का? नाही ना व? असं कसं बोलती आहेस? फरक पडला नसेल का? काय वाटलं नसेल मला सुंदराला? वाटत असतं तर या आधी आला असतस. काय समजायला झालं होत? काय करणार मी आता? तुमच्या बाप लेकीचं राहू द्या. लग्नाचं काय करताय बोला. बोललो बाळ्या संग, तो काय ऐकायला तयार नाही. होय का? माझ्या पोरीला तशीच ठेवायची का बिन लग्नाची? नाही नाही, तसं काय व्हायचं नाही. मी बघतो काय. हा, जे काय असेल ते तुम्ही बघा. म्या काय गप बसणार नाही. आणि म्या काय सोडतो का काय त्या बाळ्याला? हा, काय झालं तरी हे लगीन व्हायलाच पाहिजे. वय ते होणारच की. कसं होणार आहे? त्यो जर तयारच नसेल तर? कसा तयार होणार नाही? लहान होता तेव्हा सुपारीला बी तयार नव्हता. चांगला फोडून काढला तेव्हा तयार झाला. पण आता तसं करून चालायचं नाही. का? ठेव आहे का काय त्यात? हा? असं नाही, तो काय लहान नाही आता. खांद्याला खांदा लागतो आहे. असं करून कसं चालत? बोलू की आपण. हे बघा, आपण बिपून ते समजा तुम्ही बघायचं. हा, म्या काय गप बसणार नाही. आणि त्यो जर लगीन कराय नाही म्हणला ना तर समजा गाव गोळा करीन.
असंच तालुक्याला गेलो होतो म्हणलं जात जाता भेटून यावं जावई बापूला. अरे पण का? अरे असंच म्हणलं लय दिवस झाले ते काही इकडे आले नाही, म्हणलं चौकशी करावं काय चाललं काय नाही. बर केली का चौकशी? हा अरे तुझी लय आठवण काढत होते रे ते. कसा आहे म्हणे बाळू, कसे आहे म्हणे समदे, खरंच इतकी आठवण काढत होते त्यांना इकडची लय आठवण येते बघ. लय चांगलं चांगलं बोलत होते. म्हणलं बाळू गेला वारीला, समजे ठीक आहे म्हणलं. चांगलं केलंस हा. निघ आता. जाऊन ये ना एकदा तिकडं. ए म्या काय करायचं तू नग शिकू. जातोस का? जातो 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 बाबा जातो जातो हा थांबा.